नमस्कार, मी रेश्मा मोरे. पुस्तक वाचणं हा नुसता छंद नाही, तर आपल्या जगण्याचा महत्वाचा भाग आहे. आपण नेहमीच वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या विविध विषयांवरील पुस्तकांच्या शोधात असतो. सततच्या वाचनाने समृद्ध होत जातो. वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी साहित्य उत्सव प्रसारित करत आहे पुस्तकांविषयीची उत्सुकता वाढवणारं हे प्रसारण पुस्तक जत्रा, ज्यामध्ये पुस्तकांचं समीक्षण, परीक्षण आणि मूल्यमापन केलं जातं. तर ऐकूयात साहित्य उत्सवचं हे विशेष प्रसारण पुस्तक जत्रा. साहित्य उत्सवच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवरील सर्व साहित्यप्रेमींना हरीश मुन्नेचा नमस्कार. आज पुस्तक जत्रा या आपल्या सदरासाठी एक छोटासा कथासंग्रह मी आणलेला आहे. कथासंग्रह रावी पार, लेखक गुलजार. गुलजार यांच्याबद्दल काय बोलावं. प्रत्येकाच्या जिभेवर त्यांची गीतं घोळत असतात. दिग्दर्शक, पटकथा लेखक, लेखक, कवी अशा वेगवेगळ्या रूपात ते आपल्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते भेटतात. त्यांचाच हा कथासंग्रह रावी पार. रावी नदी म्हटलं की भारत पाकिस्तानची फाळणी आपल्या लक्षात येते. पण हा कथासंग्रह केवळ भारत पाकिस्तानच्या संबंधांवर नसून यात वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी माणसं, वेगवेगळे पात्र, त्यांच्या कथा, त्यांचं वागणं, बोलणं, जगणं, याच्या पद्धती, हे सगळं या कथासंग्रहातून आपल्याला वाचायला मिळेल. बऱ्याचशा कथा सिनेसृष्टीतल्या प्रेमाच्या आहेत, काही तिरस्काराच्याही आहेत, काही माणसाला वेगळा विचार करायला लावणाऱ्या आहेत, तर काही माणसाच्या मनाचा ठाव घेणाऱ्यासुद्धा आहेत. सर्वच कथा आपण इथे सार म्हणून दाखवू शकत नाही, कारण वेळेचा अभाव असतो. पण तरीसुद्धा यातल्या काही निवडक कथा जर आपण बघितल्या, तसं पाहता निवडक कथा जरी म्हणायचं कसं, सगळ्याच कथा त्याच तोडीच्या आहेत. पण तरी एक प्रतीक म्हणून जर मांडायचं झाल्याच तर आपण असं म्हणूया, भय या कथेने या कथासंग्रहाचा ची सुरुवात होते आणि चौरस रात्र या कथेने या कथासंग्रहाचा शेवट होतो. यातील काही कथांमध्ये जसं गुड्डू नावाची एक कथा आहे. या कथेमध्ये ती छोटीशी मुलगी ती दिलीप कुमारवर प्रेम करताना दाखवलेली आहे. आणि जेव्हा दिलीप कुमार सिनेमामध्ये दुसऱ्या नटीसोबत काम करताना दिसतो, तेव्हा त्या मुलीची अवस्था काय होते, ही कथा वाचताना आपल्याला हसायला आल्याशिवाय राहणार नाही. एक गुड्डू, तसा आणखी एक कप्पू आहे पुरुष या कथेत. या पुरुषमध्ये आईवडील विभक्त झाले, मुलगा हॉस्टेलला राहतो, पण मुलाला माहिती नाही. आणि अशातच आईचं प्रेम आणि त्यात ती प्रेग्नंट. आता हे मुलाला सांगायचं कसं. आणि एवढं सगळं असतानाही पुरुष म्हटला की तुमच्या लक्षात आलं असेल तर प्रश्न विचारतो मुलगा, आई तू प्रेग्नंट आहेस, मग तू हे मला सांगितलं का नाही, आणि हे मूल नक्की कोणाचं. हे प्रश्न जेव्हा मुलाकडनं विचारले जातात त्यावेळी तिला वाटतं, नक्की हा आपला मुलगा आहे की मुलाच्या तोंडून आपला नवरा बोलतोय. रावी पार. रावी पार ही एक अशी कथा आहे ज्यामध्ये भारत पाकिस्तान फाळणीनंतर बरेचसे
हिंदुस्थानात आश्रय मिळेल या भाबड्या आशेने निघालेले आहेत. त्यांना लुटलं गेलं आहे. त्यांची संपत्ती लुटली गेली. त्यांच्यावर जे अन्याय झाले, या अन्यायावर जगण्यापेक्षा हिंदुस्थानात जर गेलं तर थोडं सुख मिळेल या आशेने ते निघतात. अशातच एका कुटुंबात त्याचे आईवडील दोघंही गेले. आई हरवली, वडील हरवले आणि निघायचं आहे. आता जायचं कसं हिंदुस्थानात? गाड्या कमी, गुरुद्वारामध्ये आहेत. तेवढ्यातच त्याच्या पत्नीने 2 जुळ्या मुलांना जन्म दिला. खाण्यापिण्याचे हाल, तब्येत अशक्त, अशातच हिंदुस्थानात निघालेले आहेत. त्यात एका मुलाचा मृत्यू. कोणीतरी सांगतो, सरदारजी रावी नदी आ गई है, उसे लाश को इसी में प्रवाहित कर दो, उसका भला हो जाएगा. गडबडीमध्ये सरदारजी जो जिवंत आहे त्यालाच रावी नदीत सोडतात आणि जो मृत पावला आहे तो मात्र त्याच्या आईजवळ होता. हे अशा पद्धतीच्या ह्या कथा आहेत. अशा अनेक कथा आहेत आणि त्यापैकीच आणखी एक कथा म्हणजे विमलदा. हे विमलदा जे आहेत, सिनेसृष्टीमध्ये विमलदांचं नाव कोणी ऐकलं नाही असं तर होऊ शकत नाही. तमरेंद्र बोस यांची कादंबरी अमृत कुंभाचा शोध या पुस्तकावर त्यांना चित्रपट निर्माण करायचा होता आणि त्या पुस्तकात असं म्हटलेलं आहे की जो कुंभाच्या काळात कुंभमेळ्याच्या तिथे जाऊन स्नान करतो तो या जगातून मुक्त होतो, जन्मातून मुक्त होतो. आणि हे त्यांना आवडलं. त्यावर एक पिक्चर काढायचं त्याने ठरवलं. त्यातला जो बलराम आहे हा कुंभमेळ्याला येतो, पण तिथे झालेल्या चेंगराचेंगरीत त्याच्या आधीच त्याचा मृत्यू होतो स्नान करायचा. त्यांना हा मृत्यू मात्र बदलवायचा होता आणि तो बदलण्यासाठी त्यांनी खूप वेळा मागे पुढे मृत्यू करण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्यांना ते सापडलं. योगायोग असा की त्या काळात विमलदांची तब्येत खूप बिघडत असे, तरीही मृत्यूला ते झकोल्या देत तिथून सही सलामत बाहेर पडत. शेवटी त्याने सांगितलं की आता मृत्यू सापडलेला आहे. आता बलराम जो मरेल तो शाही स्नानानंतरच. आणि झालं तसंच. त्यातला बलराम गेला तेव्हा गेला, पण खरा बलराम जो हे सगळं सांगत होता तो म्हणजे विमलदा यांचा मृत्यू बरोबर शाही स्नान झाल्यानंतरच झाला. अशा एक ना अनेक कथा इथे आहेत. एक कथा आहे ती फाळणी या नावाची. या फाळणी या कथेमध्ये स्वतः गुलजार जे आहेत यांना प्राध्यापक इक्बाल सिंग नावाच्या एका गृहस्थाकडून वारंवार पत्र येत. त्या पत्रानुसार त्यांना असं सांगितलं जाई की आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या बाबांचं असं म्हणणं आहे की जेव्हा फाळणी झाली त्यावेळी एक छोटा मुलगा आणि मुलगी दोघं हरवले. या हरवलेल्या मुलांमध्ये पुरणसिंग ते तुम्ही आहात आणि सत्या ही पाकिस्तानमध्ये आहे. गुलजार लिहितात
मी त्यांना कळवून टाकलं की फाळणीच्या काळात मी दिल्लीला होतो, पण तरीही त्यांचा विश्वास बसेना. जेव्हा त्यांची भेट होते त्या भेटीमध्ये ते दारजी त्यांना सगळं सांगतात. गुलजारांचा विश्वास बसत नाही. पण शेवटी प्रसंग असा येतो की नंतर त्यांना पुन्हा पत्र यायला सुरुवात होते. एक 8 वर्षानंतर आलेलं पत्र ते शेवटचं पत्र होतं. त्यात असं म्हटलं होतं की आता आईच्या इच्छेनुसार आपणास कळवावं म्हणून मी हे पत्र लिहित आहे. आपले दारजी स्वर्गवासी झाले. हे ऐकल्यानंतर गुलजार अस्वस्थ झाले आणि त्यांना त्यावेळी नेमकं वाटून गेलं की आपले दारजी म्हणजे वडील आज खरंच या जगात नाहीत. अशा एक ना अनेक वेगवेगळ्या कथा या कथासंग्रहामध्ये आहेत. एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, एक अतृप्त स्त्री, तिला नक्की काय हवं आहे तेच तिला कळलं नाही आणि त्यातूनच ती सुखी संसार सोडून फक्त आपल्या नवऱ्याच्या मित्राकडे, याच्याकडे आणखी वेगळं सुख मिळेल म्हणून जाते. पण शेवटी मिळतं काय? यात एक कथा आली आहे, जंगलाची बखर. ह्या जंगलाच्या बखरमध्ये खूप छान संवाद दाखवलेले आहेत प्राण्यांचे. म्हणजे त्यात प्राणी बोलत आहेत, प्राण्यांच्या सभेमध्ये काय ठरतं आणि ते माणसांविरुद्ध कसा बंड करून उठतात, त्यात ते कसे यशस्वी होतात, अशा पद्धतीची एक खूप छान मनोरंजक अशी कथा यात आलेली आहे. एका जंगलाची बखर आणि त्यात ते यशस्वी होतात आणि शेवटी तिथे माणसांना येऊन बोर्ड लावून जावं लागतं, नॅशनल वाईल्ड लाईफ सेंच्युरी. म्हणजे जेव्हा माणसं आपल्यावर आक्रमण करतात तेव्हा त्यातून वाचण्यासाठी प्राण्यांना काय करावं लागतं हे या कथेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॅप्टन मानवेंद्र हा एक असा माणूस आहे जीवन मृत्यू या कथेत की त्याने कित्येक वेळा मृत्यूला फसवलेला आहे. मृत्यूसुद्धा त्याला घाबरला असा मेजर मानवेंद्र एक विषारी साप चावला तरी तो वाचला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी त्याला गोळी त्याच्या जवळून गेली तरी तो वाचला. अशा कित्येक वेळा तो वाचला. पण शेवटी एका आनंदाच्या क्षणी मात्र मृत्यूने बरोबर त्याच्यावर झडप घातलीच आणि विजेच्या शॉकने त्याचा मृत्यू होतो. अशा वेगवेगळ्या कथा वेगवेगळ्या पद्धतीने इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये अद्धा नावाची एक कथा आहे. ती कथा मोठी मजेदार आहे. अद्धा म्हणजे काय तर अर्धा, हाफ. एक छोटा उंचीने छोटा असणार असा माणूस तो एका सोसायटीमध्ये आहे. तो सगळ्यांची मदत करतो पण तरीही लोक त्याला गृहीत धरतात. आणि एवढं सगळं असतानाही जेव्हा तो कोणाला तरी वाचवतो तरीही तो अर्धाच. म्हणजे लोक किती स्वार्थी आहेत त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. तो परमार्थ जेव्हा करतो तरीही त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणजे माणसाने स्वतःचंच मार्केटिंग करावं हीच बहुधा लोकांची इच्छा असते असं म्हणायला हरकत नाही. यामध्ये मायकेल आणि मार्सोलिनी यांची ही कथा आलेली आहे. आग कशी लागते
आगीचा शोध कसा लागला असावा याबद्दलही खूप छान लिहिलेलं आहे. अशा एक ना अनेक कथा याच्यात आहे. त्याबद्दल जास्त बोलण्यापेक्षा आपण ते पुस्तक नक्की वाचावं. खूपच छान पुस्तक आहे ते. त्यातून माणसाला शिकता येईल ते भरपूर. कारण यातले पात्र एकसारखे नाहीत, सगळे वेगवेगळे. आणि बहुधा गुलजारच्याही यात 4-5 कथा आहेत. कारण तिथे मी असा उल्लेख आहे, म्हणजे गुलजार स्वतःच तिथे होते. त्यांची एक छोटीशी प्रेमकथा याच्यावर दिलेली आहे 2 कथांच्या माध्यमातून. तीही आपल्याला वाचायला मिळेल. असं हे पुस्तक, खऱ्या अर्थाने चौरस असलेलं हे पुस्तक हे आपण सगळ्यांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.